महायुतीमध्ये दिवसेंदिवस एकनाथ शिंदेंची नाराजी उघड होत असताना अंबादास दानवेंनी एक नवाच डाव टाकलाय। अंबादास दानवेंनी या सगळ्या प्रकरणावर थेट भूमिका घेत म्हटलंय की दोन्ही शिवसेनांनी एकत्र आलं पाहिजे अशी प्रत्येक शिवसैनिकाची इच्छा आहे। अंबादास दानवे आत्ता विधान परिषदेवर निवडून आलेत, ते बिनविरोध निवडून आलेत। त्यांनी आपली भूमिका मांडण्याच्या निमित्तानं जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीच्या संपादिका वृषाली कदम यांच्या एन्काउंटर विथ वृषाली कदम या कार्यक्रमामध्ये सहभाग नोंदवला। त्यावेळेला अंबादास दानवे थेटपणे हा विषय बोलून गेले। दानवेंना सांगावंसं वाटलं की दोन शिवसेना एकत्र आल्या तरच भाजपाला पराभूत करता येईल। काय म्हणालेत अंबादास दानवे कार्यक्रमात ते ऐका। पुन्हा एकत्र यावं दोन्ही शिवसेनेनं असं वाटतं तुम्हाला? या शिवसैनिकाच्या भावना तर आहेच ना सामान्य, की सगळे शिवसेना एकत्र आले, सगळ्या सामान्य शिवसैनिकाच्या भावना आहेच ही। परंतु आता ही माझी भावना किंवा शिवसैनिकाची भावना येऊन थोडी हे काय गोष्टी होणार आहे। ठीक आहे, वाटतं शिवसैनिकांना की बाबा नाही सगळे एकत्र राहावे। आज भारतीय जनता पार्टीशी मुकाबला करायचा असेल तर आपल्याला सगळ्यांनी एकत्र राहिलं पाहिजे। पण हे मी वाटून काही फायदा नाही ना, कारण जे मागच्या काळात ज्या गोष्टी घडलेल्या आहेत त्या अशा काही गोष्टी वाटण्यापासून थांबवतात। दानवेंना काय वाटतं? नाही, मी सांगितलं ना, एकत्र सगळी शिवसेना एकत्र अशी मी शिवसैनिक म्हणूनच भावना सांगतो आहे। असावं सगळ्यांनी एकत्र असं वाटतं। जर आपल्याला भारतीय जनता पार्टीला थांबवायचं, नेस्तनाबूत करायचं, तर मला असं वाटतं जी शिवसेना अखंड होती त्याच पद्धतीने आपण केलं तर या महाराष्ट्रात आपल्याला कोणी चॅलेंज नाही करू शकत। अशा किती भारतीय जनता पार्टी लटकलं तर काय होणार नाही या महाराष्ट्रात। पण हे शक्य होऊ शकेल? मी भावना व्यक्त केली, होईल न होईल ते नंतर। भावना व्यक्त करायला काय चूक आहे, त्याच्यात काय प्रॉब्लेम? भारतीय जनता पार्टीला नेस्तनाबूत करण्यासाठी दोन्ही शिंदेंनी एकत्र यावं, दोन्ही शिवसेनेनी एकत्र यावं, म्हणजेच उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदेंनी युती करावी असा सल्ला अंबादास दानवेंनी दिला। अंबादास दानवेंच्या या सल्ल्यावर एकनाथ शिंदे लगेचच व्यक्त झाले। काय म्हणाले ऐका। महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य माणसाच्या मनातलं सरकार देखील आम्ही स्थापन केलं, एकदा केलं, दोनदा केलं, आणि या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये देखील या महाराष्ट्रातल्या जनतेने शिवसेनेला, धनुष्यबाणाला, बाळासाहेब आनंदगे साहेबांच्या विचाराला आणि आमच्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या मेहनतीला आशीर्वाद दिलेले आहेत। त्यामुळे आमची घोडदौड विजयी अशीच पुढे चालू आहे।